नमो बुद्धाय. जय भीम. मी डॉक्टर पुरुषोत्तम उपरवट. आज आपण बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे या विषयाबद्दल बोलणार आहोत. बौद्ध धर्म हा एक संशोधन आहे. ते संशोधन मानवाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखासाठी असलेला तो एक जीवन मार्ग आहे. बौद्ध धर्माची शिकवण ही सामान्य लोकांना समजण्यास अत्यंत सोपी आहे. बौद्ध धर्माच्या तत्त्वांचा अंगीकार करणे, त्यांचे अनुकरण करणे सहज सुलभ होते. सर्वांना या धर्माचे महत्त्व पटलेले आहे. बौद्ध धर्माची शिकवण अशी आहे की जीवनातील सर्व दुःखे हे तृष्णेमुळे निर्माण होतात आणि तृष्णेचा अंत करण्यासाठी, दुःखाचा अंत करण्यासाठी तृष्णांचा त्याग करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माची उच्च तत्त्वे शुद्ध आचरण, मैत्री, करुणा ही तत्त्वे असून सर्वांना समान वागणूक मिळते, समान न्याय मिळतो. बौद्ध धम्म हा लोकांच्या कल्याणासाठी आहे. या धर्मात मैत्री, करुणा, शांतता, सहानुभूती इत्यादी मूल्ये असल्यामुळे राजे महाराजे, श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष यांनी या धर्माची दीक्षा घेतली होती. या धर्मात कुठेही विषमता नव्हती. सर्वांना समान वागणूक मिळत होती. त्यामुळे या धर्माचा भारतातच नव्हे तर चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रह्मदेश, सिलोन, अफगाणिस्तान यासारख्या जगातील अनेक देशांमध्ये या धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला होता. एवढा चांगला धर्म असताना अचानक या धर्माचा भारतातून ऱ्हास होतो, ही सामान्य लोकांसाठी खूप आश्चर्याची बाब आहे. बौद्ध धर्माचा ऱ्हास भारतातून कशामुळे झाला असावा, त्याची काय कारणे असावीत, हे आपण आजच्या या विषयामध्ये जाणून घेणार आहोत. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या क्रांती, प्रतिक्रांती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाजलेली भाषणं, बुद्ध पर्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेखन आणि भाषणे या विविध ग्रंथांचा संदर्भ मी या ठिकाणी या अभ्यासामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून आजचा आपण मुख्य जो विषय आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्याची कारणे काय आहेत. बौद्ध धर्म हा मानवी जातीच्या कल्याणासाठी सहाय्यकारी आहे. बौद्ध धर्मात मानवाच्या मुक्तीचे द्वार खुले आहेत. बौद्ध धर्मात कोठेही भेदभाव नाही किंवा उच्च नीचता नाही, सगळीकडे समानता आहे. बौद्ध धर्माचा मुख्य हेतू हा मानवी समता निर्माण करणे हा आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की जो धर्म इतका मोठा आणि श्रेष्ठ होता, ज्याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगात झाला होता, त्या धर्माचा ऱ्हास भारतातून का झाला? भारतातून अशा प्रकारे धर्माचा ऱ्हास होणे यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी याबाबत जे काही चिंतन केले त्यांना खूप दुःख होते. बौद्ध धर्म हा आशिया खंडाचा प्रमुख धर्म होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातून बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे, क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथात सांगितले असून 6 जून 1950 रोजी विश्व बौद्ध भातृत्व संमेलन कोलंबो या ठिकाणी त्यांनी एक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये बौद्ध धर्माच्या ऱ्हासाची कारणे त्यांनी सांगितलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्याचे पहिले कारण म्हणजे मी सम्राट अशोकाला जबाबदार धरतो. कारण सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांच्यामध्ये
दान पारमिता पूर्ण झाली आणि ते खूप दान देऊ लागले होते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला जेवढे काही दान दिले, देणगी दिल्यात, तशाच प्रकारे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धर्माशिवाय अनेक धर्मांनासुद्धा देणग्या दिल्यात. त्यांना त्यांच्या धर्माची प्रचाराची मुभा दिली आणि जे धर्म बौद्ध धर्माचे कट्टर विरोधक होते ते सुद्धा आपला प्रचार आणि प्रसार खूप करू लागलेत. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्यांना, अधर्मांना आपली शक्ती वाढवण्याची भरपूर संधी प्राप्त झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते. त्यापुढील दुसरे कारण सांगताना सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये जातीभेद असणे हे एक दुसरे कारण आहे. ब्राह्मण लोक भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानामुळे प्रभावित होत असत. भगवान बुद्धाजवळ चर्चा करण्यासाठी येत असत, युक्तिवाद करत असत, वादविवाद करत असत आणि त्या युक्तिवादामुळे ब्राह्मण लोक भगवान बुद्धांमुळे प्रभावित होत असत. ते बौद्ध धर्माची दीक्षा घेत आणि भगवान बुद्धाप्रती, बुद्धाच्या धम्माप्रती श्रद्धा बाळगीत असत. त्यामुळे या धर्माचा प्रभाव खूप वाढला होता. बौद्ध धर्मात जातीभेद नसल्यामुळे कोणीही भिक्खू बनू शकत होता. मग तो भंगी असो, चांभार असेल, ब्राह्मण असेल, शूद्र असेल, राजा असेल, कोणी पण भिक्खू बनत होते. आणि त्या भिक्षूंची पूजा मात्र मोठमोठे राजे करत होते. श्रीमंत लोक त्यांचे सत्कार करत होते, त्यांना भोजन दान करत होते. त्यामुळे ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही. त्यामुळे ते बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याला लागले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे कारण सांगितलेले आहे. कित्येक ब्राह्मणवादींनी बौद्ध धर्माचा छळ करण्याचे कामी राजदंडाचाही उपयोग केला व बुद्धीच्या शस्त्राने बौद्ध धर्मावर आघात केल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. त्यापुढील कारण सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मणवादांचा वाढलेला जोर. सम्राट अशोकांनी सांगितले होते की मी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे, मी बौद्ध धर्माचे आता अनुकरण करतो आहे आणि त्यामुळे मला कोणत्याही देवदेवतेची पूजा करण्याची गरज नाही. आणि म्हणून सम्राट अशोकांनी अनेक कुलदेवतांच्या मूर्त्या काढून टाकल्या. कुलदेवतांची पूजा करणे बंद झाल्यामुळे ब्राह्मणवादींची खूप मोठी हानी झाली. तेव्हा ते राजसिंहासनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्नाला लागले. जेव्हा स्वतःच्या बळावर राज्य करणे ब्राह्मणांना अशक्य होते तेव्हा त्यांनी क्षत्रियांना हाताशी धरून बौद्ध धर्मावर आघात केले. ब्राह्मणवादी प्रचारक बौद्ध धर्माची अवनती कशी होईल यासाठीच सदैव खटाटोप करीत होते. नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे जे काही राज्य होते ते सर्व राज्य ब्राह्मण धर्माचे समर्थक होते आणि त्यामुळे ते बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये कार्यवाही करत होते. त्यापुढील कारण सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मुसलमानांनी बौद्ध धर्मावर केलेला अत्याचार हे एक प्रमुख कारण आहे. मोहम्मद गझनी हा केवळ धनलोभी नव्हता तर तो एक धर्मांधही होता. त्याने बौद्ध मंदिरांचा नाश केला. बख्तियार खिलजी असतील किंवा अल्लाउद्दीन खिलजी असेल याने देखील बौद्ध विहारांचा नाश केला. मुसलमान लोक बौद्धांच्या मागे हात धुवून लागले होते. बौद्धांना कोणत्याही ब्राह्मणी राजाने पाठिंबा न दिल्यामुळे बौद्ध धर्माचा ह्रास झाला. खिलजी याने 5,000 ते 6,000 भिक्षूंना कापून टाकले. उरलेले जे काही भिक्षू होते ते चीन, नेपाळ, तिबेट या देशात पळून गेले.
मुस्लिम धर्माने भारतातूनच बौद्ध धर्माला नष्ट केले नाही, तर इतर देशातही जेथे जेथे बौद्ध धर्म असेल त्या सर्व ठिकाणी बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी नालंदा, विक्रमशिला, जगदील, उदांतपुरी या ठिकाणची विश्वविद्यालये नष्ट करून टाकली होती. हा एक बौद्ध धर्मावर फार मोठा आघात होता. त्यापुढील कारण सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मणांचे कपटी कारस्थान. सिंध हा एक महत्त्वाचा प्रांत आहे. त्या सिंध प्रांतावर शूद्र राजा राज्य करीत होता, परंतु एका ब्राह्मणाने कपट कारस्थान करून त्या राजाचे राज्य बळावले आणि तेथे आपली राज्यसत्ता निर्माण केली. तसेच पंजाबमध्ये बौद्ध वंशाच्या राजाचे शासन होते. ते राज्य लल्लीय नावाच्या ब्राह्मणाने कपट कारस्थान करून बळकावले आणि तेथेसुद्धा त्यांनी ब्राह्मणी राज्य सुरू केले. पूर्व बंगालवर सेन वंशाचे राज्य होते. सेन हे प्रारंभिक बौद्ध होते, नंतर ते ब्राह्मणी धर्मांचे कठोर समर्थक बनले आणि बौद्ध धर्माच्या विरुद्धच ते कार्य करायला लागले. अशा प्रकारे ब्राह्मणांनी कारस्थान करून भारतातून बौद्ध धर्माचा ऱ्हास केला. त्यासोबत परकीय लोकांनी सुद्धा भारतावर आक्रमण केले. हुनांनी आक्रमण केले. हा एक फार मोठा आघात बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसार झाला होता. ही एक कारण होते की बौद्ध धर्माचा ऱ्हास होण्याचे. मिहिरकुल नावाचा एक राजा होता. तो हुनांचा राजा होता. तो अत्यंत क्रूर आणि कठोर असा समजला जात होता. बौद्ध धर्माच्या विरुद्ध त्याने शत्रुत्व अंगीकारून बौद्ध स्तूप आणि विहारांना नष्ट करून तेथील संपत्ती लुटून टाकली होती. हुनांचा एक राजा होता, दुसरा शशांक. या राजाने देखील भिक्षूंचा खूप छळ केला. एका आख्यायिकेनुसार त्याने बुद्धगया येथील बौद्ध वृक्षाची मुळे खोदून टाकली. त्यामुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक कारण सांगितलेले आहे. त्यासोबतच प्रशिक्षित आणि विद्वान भिक्षूंचा अभाव हे बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे एक मुख्य कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणतात की बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूंचा अभाव हे आहे. बौद्ध भिक्षू लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. बौद्ध भिक्षू हे विद्वान नसल्यामुळे, प्रशिक्षित नसल्यामुळे ते भिक्षू ब्राह्मणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकत नव्हते. जे नवीन भिक्षू होते ते तर फारच हलक्या दर्जाचे होते. ते ज्ञानवान तर मुळीच नव्हते. बौद्ध धर्माचे कट्टर विरोधक ब्राह्मण पुरोहिताच्या तुलनेत हे नवीन लोक कमजोर होते, कारण की ब्राह्मणांचा वर्ग हा अत्यंत चतुर आणि धूर्त होता. त्यामुळे त्यांचा ब्राह्मण पुरोहितापुढे काही चालत नसे. बौद्ध धर्मात प्रवीण विद्वान अशा भिक्षूंचा अभाव असल्यामुळे ब्राह्मण पुरोहिताबरोबर चर्चा करून त्यांना आपले मत पटवून देता येत नव्हते आणि त्यामुळेच बौद्ध धर्माचा भारतातून ऱ्हास झाल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे. त्यापुढील कारण सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बौद्ध विहारांना मिळालेला राजाश्रय हे एक कारण आहे. सम्राट अशोकांनी बौद्ध विहारांना खूप मदत केली आणि ती मदत केल्यामुळे भिक्षू भिक्षुणींना दारोदार भिक्षा मागण्याची आवश्यकता राहिली नव्हती. त्यामुळे धर्मप्रचाराचे कार्य थांबले होते. भिक्षू वर्गात सुखाची लालसा निर्माण झाली होती. जी विहारे पुण्य आचरणाची पीठे होती
ती अनाचाराचे व व्यसनी लोकांचे अड्डे होऊन बसले होते. बौद्ध धर्माचे आचरणास उत्तेजन तर मिळाले नाहीच, पण राजाश्रयमुळे लोभ, दांभिकता आणि अनाचार वाढला आणि त्यामुळे बौद्ध धर्माचा ह्रास झाला. बौद्ध धर्मातील नीतीची कठोरता हे सुद्धा एक कारण आहे, कारण बौद्ध धर्माचे नियम अत्यंत कठोर होते. बौद्ध धर्मामध्ये ईश्वराची भजन, पूजा करणे हे बौद्ध धर्मात याला मुळीच स्थान नव्हते. त्यामुळे सामान्य लोक बौद्ध धर्मात त्यांना शांती वाटत नव्हती. सामान्य माणसाला या धर्माचा उत्कृष्टपणा आकलन करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक लोक बौद्ध धर्मातून निघून गेले. त्यांना असं वाटत होतं की आपल्याला काही ताप आला, खोकला आला किंवा आजार झाला तर देवावर आपण सोपून द्यायचं, परंतु बौद्ध धर्मामध्ये मात्र असा काही नसल्यामुळे ते लोक बौद्ध धर्मातून इतर धर्मात निघून गेले, हिंदू धर्मात निघून गेले. काहींनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. त्यामुळे अनेकांना अनेक सोयीसुविधा मिळाल्या, लाभ मिळाले, विशेष अधिकार मिळाले. बौद्ध धर्म शुद्ध आचरण आणि नीतीला महत्त्वाचे स्थान देत होता. त्यामुळे भारतातून बौद्ध धर्माचा ह्रास झाला. हिंदू धर्म आचरण्यास सोपा होता म्हणून तो राहिला आणि बौद्ध धर्म आचरण्यास कठीण असल्यामुळे तो अस्तास गेला. हे एक कारण असतानाच वैष्णव धर्म आणि शैव धर्म यांचा प्रचार आणि प्रसार हे एक कारण सांगितले जात आहे. वैष्णव धर्म आणि शैव धर्म याच्या भडक प्रचारामुळे आणि प्रसारामुळे बौद्ध धर्म हा हळूहळू नाहीसा झाला. बौद्ध धर्माचीच नक्कल या धर्माने केली होती. या नकलेने बौद्ध धर्मास नाहीसा करण्याची कृती वेगळीच होती. यामुळे बौद्ध धर्माचा ह्रास असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 जून 1950 रोजी कोलंबो येथील यंग मेन बुद्धिस्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यापुढे भारतातील बौद्ध धर्माचा ह्रास या विषयावर भाषण करताना सांगितले. वरील कारणे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. सारांश रूपाने आपल्याला असं सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेबांच्या दृष्टीने भारतातून बौद्ध धर्माचा ह्रास होण्यासाठी सम्राट अशोकांचा उदारपणा, मुस्लिमांनी केलेले आक्रमण, ब्राह्मणवादांचा जोर, ब्राह्मणांचे कपटीकारस्थान, परकीयांचे आक्रमण, शिक्षित आणि विद्वान भिक्षूंचा अभाव ही कारणे असल्याचे सांगितले. परंतु भगवान बुद्धांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म असल्यामुळे आधुनिक काळात अनेक लोक बौद्ध धर्माकडे वळलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी स्वतः धर्मांतर केले, बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो अनुयायी बौद्ध धर्माचे अनुयायी बनले. आजही आपण बघतो की जागोजागी धर्मांतर होत आहे. विविध धर्माचे लोक बौद्ध धर्माकडे वळत आहेत आणि पुन्हा बौद्ध धर्माचा प्रचार भारतात झपाट्याने होत आहे. सध्याच्या काळात हिंदू धर्म खूप परावर्तित झाला असून तो आता हिंसेऐवजी अहिंसेची शिकवण देत आहे. बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केलेली आहेत. बौद्ध धर्माला पर्याय म्हणून त्यांनी शिवधर्माचा स्वीकार केलेला आहे. चैत्य भारतामध्ये आहेत, विहार भारतामध्ये अनेक ठिकाणी आहेत. मग ते बोधगयासारखे पवित्र स्थळ असेल, लुंबिनीसारखे पवित्र स्थळ असेल, वैशालीसारखे पवित्र स्थळ असेल, राजगीरसारखे पवित्र स्थळ असेल, श्रावस्तीसारखे पवित्र स्थळ असेल, अशा अनेक शहरांमध्ये आजही मोठमोठे विहार आहेत, भिक्षू आहेत. खेड्यापाड्यातसुद्धा विहार आता निर्माण झालेली आहेत. भिक्षू गावोगावी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आणि म्हणून असं म्हणता येईल की आजही बौद्ध धर्म तात्विकदृष्ट्या भारतभर पसरलेला आहे. धन्यवाद. जय भीम.